जर तुम्हाला फराळ केल्यानंतर ढेकर आला तर त्या उपवासाचं फळ तुम्हाला मिळत. त्यामुळे ढेकर येईल एवढा फराळ करू नये, हे असं एक शास्त्र आहे. आणखी असं शास्त्र आहे, उपवास करत असताना जर या 9 दिवसामध्ये तुम्हाला राग आला, राग, तरी सुद्धा त्या उपवासाचं फळ तुम्हाला मिळत नाही. उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयाच्या अगोदर उठलं पाहिजे. सूर्योदय झाल्यानंतर उठलं तरी सुद्धा फळ मिळत नाही. असे काय उपवासाचे नियम आहेत. विठ्ठल 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 खऱ्या अर्थाने अजून तुम्हाला एक असं शास्त्र मी सांगेल, ही देवीच्या समोर आपण जे समई लावता, या अखंड समई लावलेली असताना त्या समईतली जी वात असते ना, वात, ती तर्जनीच्या बोटाने पुढे सरकू नये. हे गुंतागुंतीचं शास्त्र आपल्याला माहितीसाठी सांगते बरं का मी. जर आपण असे काही नियम पाळले, आता काही भागामध्ये असं आहे, आपल्या भागामध्ये कसं आहे मला माहित नाही, आमच्या तर भागामध्ये आहे की देविका एकदा आसनावरती विराजमान झाली की त्या घरामध्ये खाट पलंग काही ठेवलं जात नाही. देवी ज्या दिवशी आसनावरती बसेल त्या दिवसापासून तिच्यापेक्षा उंच आसनावरती बसू नये. काही लोक म्हणतील ही आता शिकलेली आमच्या मंडळी म्हणतील ही काय अंधश्रद्धा आहे. आता हे विज्ञानाचं युग आहे, जग कुठं चाललं, तुम्ही कुठं आहे, नाही का. ते विज्ञानाने जग किती प्रगतशील झालेले. आता 4G गेलं, 5G आलं, तुम्ही किती मागं राहिलं म्हटलं. पण एक मी तुम्हाला त्याचं एक लॉजिक सांगेल. जर समजा राष्ट्रपती आले आणि राष्ट्रपती आल्यानंतर काही आमदार सुद्धा आले, तर लक्षात घ्या, आमदाराची बसण्याची खुर्ची आणि राष्ट्रपतीची बसण्याची खुर्ची हे वेगळे असते की नाही. आणखी एक तुम्हाला मी सांगेल असं लॉजिक. आपल्या घरामध्ये जर कोणी पाहुणा आला तर पाहुणा आल्यानंतर आपण खुर्चीत बसतो आणि पाहुण्याला खाली बसवतो, बरोबर ना. मग आपण खाली बसतो आहे की नाही, आणि पाहुण्याला खुर्चीवरती बसायला सांगतो. तसं ही देवी आपल्या इथं आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये आलेली 9 दिवस. त्यामुळे ही देवी ज्या दिवशी आपल्या घरामध्ये येईल, आपल्या गावामध्ये येईल, त्या दिवसापासून तिच्यापेक्षा उंच आसनावरती बसू नये. हे असे काही जर नियम आपण पाळले तर नक्कीच ती निर्गुण अनादि निर्गुण असणारी भगवती माता आपल्याला पावल्याशिवाय राहणार. अनादि निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमहिषासुर मर्दना गुणी, त्रिविध तापाची घरावया झाडणीन, त्रिविध तापाची घरावया झाडणीन, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे अनादि अंबिका. संत सांगतात की या अंबिकेचं आम्ही पाचारण केलं. पहिल्यांदा आम्ही तिला स्थापन केलं, तिची घटस्थापना केली, तिला फुलवरा वाहिला. ज्ञान वैराग्याचा फुलवरा आहे, विवेकाची झालर बांधलेली आहे, शांती सुखाचा मंडप घातलेला आहे. अशा पद्धतीने संत सांगतात आम्ही सुद्धा त्या भगवतीची काय केलेली, स्थापना केलेली. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, शास्त्र पुराण अनुवादती तुझा गोंधळ मांडला हो, गोंधळ मांड. बोला उदो बोला उदो उदो बोला उदो उदो बोला उदो बोला उदो बोला. कृष्णाबाई माऊली
आणि म्हणून सगळे संत म्हणतात, आम्ही सुद्धा त्या देवीला पाचारण केलेलं आहे. आमचे नामदेव महाराज तर म्हणतात, मला तर त्या देवीचा लळा लागलेला आहे, मला तर त्या देवीची प्रीत लागलेली. लाहो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला हो लागला आंबेचा, लाहो लागला आंबेचा कृष्णबाई माऊलीचा, लाहो लागला आंबेचा विठ्ठबाई माऊलीचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला हो लागला आंबेचा. आमचे संत म्हणतात, खरं तर संतांनीच आम्हाला ही कुलस्वामिनी कोण आहे याची ओळख करून दिली. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. देव आणि देवी याच्यामध्ये काही फरक नाही. देव आणि देवी दोन्ही एकच आहे, फक्त आपली बघण्याची दृष्टी वेगळी. देव आणि देवी, ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्याची मिळून जी शक्ती होती तिला दुर्गा माता असं म्हणतात. म्हणून देव आणि देवी याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त बघण्याची दृष्टी तेवढी बदला. लक्षात घ्या. असं काही नाही की त्यांचा संप्रदाय आराधी मंडळ म्हणजे वेगळा झाला, असं काही नाही. तुमची देवी आणि आपला देव हे एकच आहे सगळं. एक कुठली जरी भक्ती केली, देवीची जरी भक्ती केली तरी ती परमात्म्यापर्यंत, एकाच देवापर्यंत पोहोचते. लक्षात घ्या. आणि म्हणून आमचे एकनाथ महाराज तर काय सांगतात, आमचे एकनाथ महाराज सांगतात की पंढरपूरच्या विटेवरती असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे तीच आमची देवी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, भक्तराज पुंडलिका तिष्ठे बाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कट्टी हो. काय म्हणतात एकनाथ महाराज, कुठे आमची अंबा कर ठेवूनी, एका जनार्दनी अंबा उभी, कुठे विटेवरती उभी. त्यामुळे देव म्हणजे देवी, देवी म्हणजे देव, याच्यामध्ये बदल नाही. याच्यामध्ये भेद आपण केला, देवाने नाही केला. देव एकच. जीवनामध्ये नवरात्र उत्सव साजरा करत असताना कीर्तनाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने देवी काय आहे बऱ्याच प्रकारच्या माहिती आपल्या समोर येत असतात. आणि म्हणून या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचं नियोजन आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज कीर्तनाचा कार्यक्रम का, कारण आज कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आज कलियुगामध्ये त्रेतायुगातली भक्ती करून चालत, द्वापार युगातली भक्ती करून चालणार नाही. आज कलियुगामध्ये काय केलं पाहिजे, ऐकावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, नाही का. कारण आता कलियुगातल्या माणसाचं आयुष्य फार कमी आहे. सत्ययुगामध्ये, बाकीच्या युगामध्ये माणसाचं आयुष्य जास्त होतं. त्यामुळे त्यांची भक्ती करण्याची पद्धत वेगळी होती, तप जप अनुष्ठान. आता माणसाचं आयुष्य कमी असल्यामुळे काय केलं पाहिजे, कीर्तनच केलं पाहिजे, कीर्तनच ऐकलं पाहिजे. नामसंकीर्तन साधन पै सोपे. एकदा जरी प्रेमाने त्या भगवंताचं किंवा त्या भगवतीचं नाव घेतलं तरी मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भूताची. बाकीच्या युगामध्ये भरपूर आयुष्य होतं माणसाचं वय. सत्ययुगामध्ये आपल्याला किती वय होतं, सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं 1,00,000 वर्ष. किती, 1,00,000 वर्ष. पण प्रत्येक युगामध्ये काय झालं, एक शून्य कमी होत गेला. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. किती झालं, 10,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला द्वापार युगामध्ये. किती झालं, 1,000. पुन्हा 1 शून्य कमी झाला कलियुगामध्ये. किती झालं, 100 वर्ष झालं. आता आपण सगळे मिळून त्या भगवती मातेला एकच हात जोडून विनंती करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू. कारण 10 वर्षामध्ये काय होतंय, 10 वर्षामध्ये काहीच होत नाही ना. 10 वर्षामध्ये फक्त 2 पंचवार्षिक होतात बाबा, दुसरं काय होत नाही.
अल्प आयुष मानव देह शत गणिली ती अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे राम राम स्मराधी राम राम स्मराधी. कलियुगामध्ये माणसाचं वय किती? अल्प आयुष मानव देह शत गणिले ती अर्धरात्र खाय. कमी 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये माणसाला दिलं. पण आता तिथपर्यंत पण कुणी जाईना ना 100 पर्यंत. आता मग सगळं बदललं. आहार विचार खाणं सगळंच बदलून गेलं. आचार विचार आहार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार बदलला. आहारावरती माणसाचे विचार अवलंबून असतात. आणि सगळीकडे आता केमिकल झालं त्यामुळे आता सगळं हायब्रिड झालं. त्यामुळे माणूस कसं तरी 60-70 पर्यंत जाते कसं तरी आहे की नाही. मग त्यात पण काय झालं? शत गणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षातले 50 वर्ष कशात गेले? अर्धरात्र झोपीत गेले ना. राहिले किती? काय काय लोक तर दिवसा पण झोपतात. त्यांचं काय होत असेल काय माहिती. म्हणून माणसाचं आयुष्यातलं प्रत्येक क्षण खूप मोलाचा आहे. लक्षात घ्या. म्हणून काय केलं पाहिजे? राम राम स्मराधी. राम नाम स्मराधी. त्या राम नामाचं स्मरण केलं पाहिजे. कीर्तन म्हणजे बाबाजी आपले सांगितले नाम. कीर्तनाची सुरुवातच राम ह्या नावाने होती. राम कृष्ण. आणि कीर्तनाचा शेवट कशाने होतो? ज्ञानदेव तुका राम. म्हणजे नाही झाला अजून, नाही तर जा चालू उठून आहे की नाही. म्हणून खऱ्या अर्थाने राम नामाला किती महत्व आहे लक्षात घ्या. समयाला महत्व द्या. कुठल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे. काही लोकांना वेळेचं महत्वच कळत नाही. मग त्यांच्यासाठी महाराज म्हणतात समय जाना समय जाना. समयाला महत्व द्या. नाही तर काही लोक बघा समयाचं वेळेचं महत्वच कळत नाही. त्यांना एक श्रीमंत सावकार होता. श्रीमंत. आणि त्याच्या हाताखाली असे भरपूर नोकर होते. काही नोकर घरकामासाठी, काही नोकर शेतामध्ये असे. एके दिवशी तो सावकार बऱ्याच लोकांना घरी चहा पाण्यासाठी घेऊन आल्यानंतर नोकराला सांगितलं जा 30-40 कप चहा घेऊन ये. नोकर जातो. गेल्यानंतर मालकीनबाईला म्हणतो 30-40 कप चहा करा. मालकीनबाई म्हणतात घरामध्ये साखर नाही, साखर संपली. आता असं म्हटल्यानंतर तो नोकर त्या सगळ्या माणसातच त्या सावकाराला म्हटला सावकार अहो तुमच्या घरामध्ये साखर नाही, साखर संपली. आता असं म्हटलं होतं इतक्या माणसात असं म्हटलं होतं. सावकाराला काय गुदगुल्या झाल्या असतील का? सावकाराला रागच आला जरा. त्या सावकाराने त्या नोकराला हळूच साईटला घेतलं आणि सांगितलं अरे बाबा या अशा गोष्टी हळूच कानामध्ये सांगायच्या असतात. या अशा गोष्टी अशा वरडून सांगायच्या नसतात म्हटलं. ठीक आहे म्हटला चुकलं मालक, इथून पुढे मी असंच करत जाईन म्हटलं. आणि एके दिवशी त्या सावकाराची गंज पेटली आणि लांबूनच खून व्हायला लागला. सावकार काहीतरी मीटिंग मध्ये बसले होते. सावकाराला वाटलं काहीतरी गुपित गोष्ट असेल. सावकार म्हटले 2 मिनिट थांब. 2 मिनिट म्हणता म्हणता 2 तास गेले आणि 2 तासानंतर हा नोकराला विचारलं काय झालं रे. नोकराने हळूच कानामध्ये सांगितलं तुमची काडेब्याची गंज. सावकार म्हटला रे बोंबलायचं ना मगाशीच, हे असं कानामध्ये का सांगतो. नाही तुम्ही नव्हतं का म्हटलं. असं झाल्यानंतर बोंब लावू लागतो. सावकार म्हटला अरे बाबा तुला काय वेळेचं काय महत्व कळतं की नाही. घरातली साखर संपल्यावर ओरडत जा, गंज पेटल्यावर कानात सांगत जा. तुला काय समयाचं महत्व कळतं की नाही म्हटलं. आई म्हटलं चुकलं मालक म्हटलं इथून पुढं मी असंच करत जाईल. आणि एके दिवशी त्या सावकाराला मुलगा झाला आणि हा बोंबलतच आला.
सावकार म्हटलं अरे बोंबला काय झालं? तो म्हटलं तुम्हाला मुलगा झाला. अरे पण बोंबलतो का? तो म्हटला तुम्ही नव्हता का म्हटलं असं झाल्यानंतर बोंब लावला. सावकार म्हटले अरे बाबा घरामध्ये मुलगा झाल्यानंतर पेढे वाटावे लागतात. तो म्हटलं ठीक आहे इथून पुढे मी असंच करत जाईल. आणि एके दिवशी त्या सावकाराची म्हातारीच मेली. ते लागलं पेढे वाटायला. विठाला वेळेला महत्व द्या. कुठल्या वेळेमध्ये काय केलं पाहिजे. म्हणून आज कलियुगामध्ये ऐकावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. लक्षात घ्या कीर्तन म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा एक राजमार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे. अलीकडे लोक कीर्तनाला कीर्तनकाराला एक मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघतात. पण कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन म्हणजे एक राजमार्ग आहे, एक भक्ती मार्ग आहे. इथून आपल्याला उद्धाराचं साधन आपल्याला काय हे जाणून घ्यायचंय. लक्षात काही मी उद्धार पावीन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म, काही मी उद्धार पावेन. आपला उद्धार कशाने होईल याचा विचार करा. तुम्हाला बरं वाटावं यासाठी कीर्तन तुम्ही ऐकायचंय का तुमचं बरं व्हावं यासाठी कीर्तन ऐकलं पाहिजे? बरं व्हावं का बरं वाटावं? बरं व्हावं यासाठी कीर्तन ऐकायचं. लक्षात बरं वाटावं असं वाटत असेल ना, मोबाईल आहे आपल्याकडे, मोबाईल काढा. आपल्याला नाही ते कॉमेडी शो बाकीचं काही बी बघायला मिळते, तसं काही नाही. बाकीची साधनं आहेत मनोरंजनासाठी, मोबाईल आहे, टीव्ही आहे, कॉमेडी शो आहेत तिथं भरपूर. आणि कीर्तन कशासाठी, कशाला म्हणतात कीर्तन? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठाला आणि म्हणून नामसंकीर्तनाचं नियोजन या ठिकाणी का? कारण मनुष्य जीवनाचा उद्धार जर कशाने होत असेल, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ज्यांनी आपल्याला या अभंगातून त्या नावाचं महत्त्व सांगितलं ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्यांनी आपल्याला या नावाचं महत्त्व सांगितलं त्याच ज्ञानोबरांच्या नावामध्ये किती ताकद आहे का? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेव होतो अखंड वंदनी देतो. चार अक्षरी ज्ञानदेव, जो जप करीन धीर भाव, तया ब्रह्मापदी ठाव, ऐसे शिवादी देव बोले. त्याच ज्ञानोबरांच्या नावामध्ये किती ताकद आहे. त्यांनी आपल्याला ह्या नावाचं महत्त्व सांगितलंय. कोणत्या? रामकृष्ण नामी हि दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे. जे ज्ञानातले ज्ञानी आहेत कोण? ज्ञानोबार आहे. बघा ज्यांनी आपल्याला हे महत्त्व सांगितलं या दोन नावाचं, ते कोण आहेत? ज्ञानातले ज्ञानी आहेत. ते संत आहेत, कवी आहेत, वैष्णव आहेत, बळीवंत आहेत, श्रीमंत आहेत आणि योग्याची माऊली आहेत. जे ज्ञानातले ज्ञानी. ज्ञानातले ज्ञानी म्हणजे ज्ञानोबार आहे. ज्ञानियांचा शिरोमानी, वंद जो का पूजस्नानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा 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 माझा. ज्ञानियांचा शिरोमानी, जे
ज्ञानी यांचे शिरोमणे ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तो ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञान म्हटलं की फक्त संत, संतांकडे ज्ञान असते, आपल्यासारख्या सामान्य माणसाकडे नाही. इथं 2 तास किती विद्वानाच्या गप्पा मारल्या तरी तो कीर्तनकार सुद्धा ज्ञानी होऊ शकत नाही. ज्ञान म्हटलं की फक्त संत. आता असे कितीतरी संत आपण, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, या संतांना तरी आपण कोणी पाहिलं नसेल. म्हणजे शेकडो वर्षापूर्वी होऊन गेलेले संत आहेत ज्ञानोबाराय हे. पण सद्गुरू श्री संत बाळू मामा जे एक संत होऊन गेले, काही शतकापूर्वी होऊन गेले. म्हणजे ज्यांना पाहिलंय ती लोक आज सुद्धा जिवंत आहेत. ते लोक स्वतः सांगतात की आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बाळू मामांना पाहिलेलं आहे, स्वतःच्या डोळ्यांनी मामांना बघितलेले आहे. असे काही लोक अजूनही जिवंत आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने त्या संतांचं महत्व आपल्याला समकालीन कळत नाही, ते गेल्यानंतर मात्र त्यांचं महत्व कळाल्याशिवाय राहत नाही. हे बाळू मामा म्हणजे कोण होते? अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू सच्चिदानंद श्री संत सद्गुरू बाळू मामा, जे जगाचे मालक आहेत, जगाचे चालक आहेत. कोणाचा अवतार आहेत? रुद्राचा अवतार थोर हो रातो अदमापुरा, उधळोनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृत धारा. रेशमी फेटा, रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याचे किनार, दिसे रूप मनोहर, त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैल वो वैल वो वैल, त्यानं मेंढ्या केलं पहिलं वो वैल वो वैल. बाळू मामा वैल वो वैल वो वैल, त्यानं मेंढ्या केलं पहिलं वो वैल वो वैल. कोणाचा अवतार आहेत मामा? रुद्राचा अवतार थोर हो रातो अदमापुरा. रुद्राचा साक्षात काशी विश्वेश्वराचा अवतार ज्यांना म्हटलं जातं असे श्री संत बाळू मामा. अगदी त्यांच्या जन्मापासून जर विचार करायचं झालं, थोडंसं जन्माचं चरित्र सांगेल. कारण आता बाळू मामाचा जन्म थोड्या दिवसावरती आलेला आहे. वाटतं 4 तारखेला आहे, 4 ऑक्टोबर तिथीनुसार येतो. थोडंसं जन्मचरित्र, जन्माचं चरित्र तुमच्या समोर मांडलं. तर मामांचं चरित्र आपल्यासारखे सामान्यांनी काय सांगावं? मामांचं चरित्र आपल्यासारख्याच्या बुद्धीच्या पलीकडचं चरित्र आहे. हे असं म्हणतात की पृथ्वीच्या अगोदर सुद्धा मामा होते, या पृथ्वीच्याही अगोदर. जे अनादी आहेत, अनंत आहेत असे संत बाळू मामा. तर त्यांचे मूळ पुरुष आहेत देसाई. मूळ देसाई पासून त्यांचा प्रवास आहे बाळाप्पांपर्यंत. बाळाप्पा अर्भावी, बाळाप्पांचा मुलगा मायाप्पा, आणि मायाप्पांचा विवाह सुंदराबाई नावाच्या कन्येशी होतो. आणि मायाप्पांचा आणि सुंदराबाईचा संसार आनंदाने सुखाचा सुरू असताना त्या संसाराच्या वेलीला फूल नाही. त्या संसारामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे. आता संसारातली कमतरता म्हणाल तर ती कोणती तुम्हाला माहिती आहे? बरंच वर्ष झालं लग्नाला पण अजून पाळणा हल्ला नाही. आपण म्हणतो संसाराच्या वेलीला फूल नाही, पण संसाराच्या वेलीला फूल असलंच पाहिजे, असावंच लागेल. त्यासाठी त्या आप्पाच्या वाडीच्या त्या हलसिद्ध नाताला नवस आहे सुंदराबाईचा. आणि सुंदराबाई माता त्या ठिकाणी हलसिद्ध नाथाच्या समोर हात जोडून उभी राहते. ए हलसिद्ध नाथा, हे देवा, अरे तुझ्या दरबारामध्ये लहानाची मोठी झाले खेळत खेळत खेळत, पण आतापर्यंत तुला काही मागितलं नाही हलसिद्ध नाथा. ए भगवंता ऐक, पण आता मात्र माझी एक इच्छा तुला पूर्ण करावी लागेल.
काय इच्छा? फक्त एकच इच्छा आहे हलसिद्धनाथा, माझ्या पोटी असा पुत्र दे, असा पुत्र दे की त्याने साऱ्या जगाची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून भगवान शंकरांनी सुंदराबाईच्या ब्रिदापोटी, सुंदराबाईच्या पोटी अवतार घेण्याचा निश्चय केला. आणि तो नवस फळाला आला. हलसिद्धनाथाला केलेला तो नवस, त्या नवसाला फळ मिळालं. आणि सुंदराबाईच्या पोटी, मायप्पाच्या पोटी 3 मुलाचा जन्म झाला. भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरोप्पा, 3 मुलाची नाव. त्यातले मधवे 2ऱ्या नंबरचे जे आहेत ते मामा आहेत. 2ऱ्या नंबरला बाळू मामाचा जन्म झालेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, असे महापुरुष कोणाच्याही पोटी जन्म घेत नसतात. माता सुंदराबाईंच्याच पोटी मामांनी जन्म घ्यायचं का ठरवलं? कारण माता सुंदराबाईची कुस तेवढी पवित्र होती. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अगोदर बीज चांगलं तर पीक चांगलं असतं. आणि म्हणून सुंदराबाईच्या पोटी मामांनी जन्म घेतला. कारण सुंदराबाई तेवढ्या सात्विक होत्या, तेवढ्या त्या पुण्यवान होत्या, तेवढ्या त्या अधिकार संपन्न होत्या, तेवढ्या त्या वारकरी होत्या. म्हणून सुंदराबाईच्या पोटी मामांचा जन्म. अगदी जन्माचा विचार करायचा म्हटलं तर 3 ऑक्टोबर 1892 ला मामाचा जन्म झाला. 3 ऑक्टोबर 1892 सोमवारचा दिवस. ती बी सोमवारच्या दिवशी, ज्या दिवशी जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशी माता सुंदराबाईचा कडक उपवास होता. एकादशीचं व्रत करायचं माता सुंदराबाई. आणि सोमवारच्या दिवशी मामांचा जन्म झाला 4:23. बोला बोला बाळू मामाच्या नावानं 4:23 जगाच्या मालकाचा जन्म झाला. ही जन्माची कथा तुम्हाला सांगते.